गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोरठा गावातील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। धैर्य मनोज मिश्रा वय 9 वर्ष या चिमुकल्या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षिका शोभा गिरडकर यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर संतप्त पालकांनी आमगाव पोलीस स्टेशनमध्ये संबंधित शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकाराची दखल घेतली नसल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार धैर्य दुपारच्या सुट्टीत वॉशरूमकडे जात असताना त्याच्या मित्राकडे लॉलीपॉप होता। ग्रामीण भागात लॉलीपॉपला चुपरी असे संबोधले जाते। धैर्यने आपल्या मित्राला माझी चुपरी मला दे असे म्हटले, मात्र हा शब्द एका विद्यार्थिनीच्या कानावर पडला। या गैरसमजातून शिक्षिकेने धैर्याला बोलावून घेत बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। सायंकाळी घरी आल्यानंतर धैर्याच्या मोठ्या भावंडांनी आईला मारहाणीबाबत माहिती दिली। आईने धैर्याची विचारपूस केली असता त्याला बेशुद्ध पडण्याइतपत मारहाण झाल्याचे सांगितले जाते। यामुळे संतप्त झालेल्या आईने दुसऱ्या दिवशी आमगाव पोलीस स्टेशन गाठून संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली। या घटनेनंतर धैर्याचे मनोबल खचले असून तो शाळेत जाण्यास घाबरत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले। शिक्षण हक्क कायदा राईट टू एज्युकेशन अंतर्गत विद्यार्थ्यांवर शारीरिक शिक्षा देण्यास बंदी असताना या प्रकरणात शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गिरडकर मॅडम, मी दुःखीला जात होतो आपल्या मित्रासोबत। त्यानं माझी ना काय चुपरी घेतलं, म्हणून चुपरी माझी दे। मग एका पोरगीनं ऐकलं, तरी लागला त्यांना देऊन निघाला। तिने मॅडम सांगितलं असले म्हणून आपल्या मित्राला म्हणून होते, आणि मॅडम सांगितलं मग मी नाही का दुःखी केलं, वर्गात गेलो। मग नाही का मॅडम नाही का पोराला पाठवलं माहितीसाठी, लेकिन तो माहितीसाठी नाही पाठवलं होती। मग नाही का मॅडम गुस्सावर आलं वर्गात। असं नाही का पहिले वर्गात होताना असा चांगला सीन झाला, वर्गाच्या बाहेर नाही का एक कॉलर धरून नेला। मग वर्गात नेऊन नाही का मारतात मारलं, गडा पिचकून। आता माझी शाळेत जायची इच्छा नाही, मी खूप घाबरून गेला। माझा मुलगा 5वी क्लासमध्ये आहे, त्याची गलती नाही होती तरी मॅडमनं खूप मारला, त्याला बेहोश पडतलं मारला। तर आम्ही कंप्लेंट केलेली आहे, आमची कंप्लेंट दर्ज झाली आहे। मी याच्यासाठी ऍक्शन उचलले की आज माझ्या मुलासोबत झाले की कसारी दुसऱ्या मुलासोबत नाही झाले, म्हणून आज मी हे सवाल उचलले। आता पोलिसांनी कारवाई आपली चालू केलेली आहे।